चला आता चालू असलेला सामना पाहतो आपण. आजच्या क्वार्टर फायनल सामना पाहतोय. एका साईडला साई इलेव्हन डोंगरीपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स देवल संघ. आज सत्रामध्ये पाहिलं तर दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकून आता राकेश घोषे यांच्याकडून 3 जर झेल घेतले. संजय ठाकरेने तर 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विकास माळे बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला रघुनाथ जोगारी. पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. पहिलाच चेंडूवर आलाय खणखणीत झणझणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद. पहिला चेंडूवर चौकार मारलाय. हा प्रतिम फलंदाजी पाहतो आपण. सकाळी सत्रामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती रघुनाथ जोगारे यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस पहिला ओव्हरपिच चेंडू होता. चांगला फटका पाहतो आपण. लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला फटका खेळला होता. तितका शानदार शक्तरक्षम पाहतोय आपण फिल्डर कडून. आणि एकच धाव सिंगल धाव ती समांत मानावा लागेल. तर सन्माननीय विजयजी तांगडे साहेबांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विभाग प्रमुख आहेत डोंगरीवाड्याचे विभाग प्रमुख. त्यांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. सागर बॅक टू द डग आउट. यस थर्ड अंपायरकडे रेफर केलं जाते. हा कॅच लिगल आहे की नाही. कारण मला वाटते बाउंड्री लाईनच्या जवळ झेल घेतला असेल. त्याच कारणामुळे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती चला तिकडे बाउंड्री पंच आहेत. बाउंड्री पंचांचा काय निर्णय आहे बाउंड्री पंच. कारण इकडनं तेवढं क्लिअर दिसत नाहीये. बाउंड्री रेषा दिसत नाहीये तिकडनं. चला व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. चला सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर आदित्य जोगारे यांना. चांगला फटका खेळला होता परंतु तितकंच चांगलं एलिमिनेशन नाही मिळालं. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल घेतला. तर नवीन फलंदाज आदित्य जोगारी पाहतोय आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास माळी यांचा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फटका जरा फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक पोहोचू शकत नाही. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. यस तिसऱ्या धावाचा प्रयत्न. रघुनाथ जोगारी डेंजर एंडकडे पळतायत परंतु थोडासा गच्चा असा थ्रो आणि त्याचाच फायदा. पाहिला तर ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 3 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ संपन्न झाला फक्त आणि फक्त 4 आणि 4 चेंडू मध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडू चौकार आला होता. चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहिला होता रघुनाथ जोगार यांच्या मार्फत. पुढच्या चेंडूवर सिंगल आली. पाहिलं तर गडी बाद झाले होते.
सागर आणि चौथा चेंडूवरती 3 धाव. पाचवा चेंडू सागर यांचा पुन्हा एकदा रघुनाथ साठी विकास यांचा सॉरी. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटची लीडिंग एज आणि चेंडू सरळ सीमारेषा पार थर्डमॅनच्या रिजन मध्ये येतोय चौकार. बॅटची इनर एज लागली होती आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर विकेट किपर बीट झाला. त्याच्यानंतर ऑन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. अजून सुद्धा शेवटचा चेंडू बाकी आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्ही टीम मीटिंग कमी करा कृपया करून. आजचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला फायनल सामना सुद्धा अंधारामध्ये नाही करायचा आहे. काल शाकाहारी होता तर मला शेवटचा चेंडू असेल. या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. विकास माळी यांचा शेवट चेंडू पहिला तर ऑफस्टमच्या भरपूर बाहेर पेच केला होता. यस पंचांनी पकडले वाईटचा इशारा पंचांचा आणि वाईट चेंडूमध्ये धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस पहिला तर चांगला चेंडू हाताळलाय. या षटक संपलेलं पहिलं विकास माळी यांच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा आल्यात आणि 1 गडी बाद झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होतोय पाहूया आपण. तुझी टीम मीटिंग कमी करायची. सर्व प्लेयर एका जवळ जाणं गरजेचं नाहीये. जे कप्तान आहे ते कॅप्टन आहे तर त्यांनीच डिसिजन घ्यायचा आहे कोणता गोलंदाज आपल्याला दुसरा षटक हातासाठी आणायचं आहे ते. कारण मीटिंग कमी करा. आजचा शेवटचा दिवस आहे. सहकार्य करा. चला अष्टभुजा लवपडा संघ जर तुम्ही आला असाल तर कृपया करून तुमची हजेरी लावायची आहे. यस अष्टभुजा लवपडा संघ उपस्थित आहे इकडे. आणि टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा संघ तुम्ही सुद्धा आला असाल तर तुमची उपस्थिती नोंदवायची आहे इथे. संतोष कोमा आहेत परंतु बाकीचे प्लेयर कुठे आहेत तुमचे त्यांना सुद्धा बोलून घ्यायचंय. चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण मिस्टर रुपेश सोमन. स्ट्राईकला ते आदित्य जोगारी. पहिला चेंडू रुपेश यांचा राईट ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. पुल सक्सेसफुल वंडरफुल आणि ब्युटिफुल चेंडू सरळ 6 धावांसाठी पाठवून दिलाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. स्वागत केलाय रुपेश सोमन याचा स्वॅगने. यस थँक्यू डीजे. स्वॅगने स्वागत केलंय रुपेश सोमन यांचा षटकाराने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश सोमन. यावेळेस चेंज ऑफ पेस बोट रोल केली होती त्याच कारणास्तव पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली. पहिलं तर पहिला चेंडू षटकार आल्यानंतर त्यांना सुद्धा माहिती आहे जो दुसरा फटका षटकारच खेळणं गरजेचं नाहीये. सिंगल डबल सुद्धा पाहिजे आणि तेच करताना पाहताय पण आदित्य जोगारी यांना. तर स्ट्राईकला गेले ते फलंदाज रघुनाथ जोगारी. रुपेश सोमन यांचा पुढचा चेंडू सामना करतील रघुनाथ. यावेळेस पहिला डाव्याच्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला वाढत. यस इट इज अ वाईटच्या पंचांचा एक अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती.
सामना 3 षटकाचा राहिला. क्वार्टर फायनलचा सामना पाहतो आजच्या दिवसातून. एक संघ जो चौथ्या फेरीसाठी प्राधान्य माळा संघ. सन्माननीय जगदीश माळी साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये स्थान बनावा. ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय. त्यानंतर सन्माननीय शिवाजी शेलका आपणास देखील विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय विजयजी तांगडी साहेबांना देखील विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. या क्रीडा नगरीमध्ये सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टू कमेंटरी बॉक्स. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय, परंतु चांगला झेल घेतलेला पाहता आपण शतरक्षकाने आणि आदित्य जोगर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतो या चेंडूवरती. आदित्य जोगरी गॉन. तर सन्माननीय शिवाजी शेलका साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर धीरज पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि सन्माननीय विजयजी तांगडे साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती, नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती पाहतो आपण मिस्टर प्रकाश बरफ रुपेश सोमानीचा बोर्डचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश साठी. लोअर फुलटो चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्ले अँड मिस. चेंडू सरळ होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपामध्ये. या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त एक षटकार आलाय. त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. आदरणीय सन्माननीय धीरजी पाटील सरांना आम्ही वरती बसायचं, स्टेज वरती बसण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. कृपया करून तुम्ही स्टेज वर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा पाहतोय मॅच मध्ये शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत होता परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव. यस, पंच थर्ड अंपायर कडे अपील करतायत. यस, 23 स्कोर वरती आपण जाऊया आता थर्ड अंपायर कडे. चला, डिसिजन पेंडिंग आहे. आज आपण पाहतो की पाहुण्यांचं देखील आगमन झालंय. सन्माननीय विजयजी तांगडी साहेबांचे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर चेतनजी तांगडी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला पाहूया, डिसिजन पेंडिंग आहे. धावचीची संधी इथे निर्माण झालेली आहे. पाहूया फलंदाज सुखरूप आहे की नाही. चला, फलंदाज इथे बाद आहे. फलंदाज बाद. बघा, बॅट देखील पुढे गेलेली नाहीये, पाय देखील पुढे गेलेला नाहीये आणि फलंदाज धावच्या सुरुवात बाद आहे. आणि या पंचांसाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. संतोष कोम यांच्यासाठी हा बक्षीस आपण पाहतोय, जो रिव्ह्यू त्याने घेतला होता. नक्कीच ज्या अंदाजाने हा त्यांनी रिव्ह्यू घेतलाय त्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी आलेला आहे. सन्माननीय शिवाजी शेलका यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. भरपूर मान्यवर नक्कीच आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बक्षीस वितरणासाठी नक्कीच आपल्या VIP कक्षामध्ये दिसतील. सध्या तरी आपण पाहतोय पाहुणे आपल्याला आपल्या VIP डायस वरती पाहायला मिळत आहेत. आणखीन काही मान्यवर नक्कीच येतील. हॅलो हॅलो, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर विनय पानेरा. थँक्यू दर्शनजी. बघा, विनय याने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर गुरुनाजी जाधव यांच्याकडून
500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि विशाल जाधव यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1000 रुपयाचा बक्षीस, 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. ओव्हर टू कमेंट बॉक्स. बघा नितीन दिवा यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय, कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आणि तुषार तांगडी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे विनय याच्यासाठी. पुढचा चेंडू पहिला तर चांगला फटका हाताळ सजवला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 चेंडूचा खेळ झाले, 2 बघा नक्कीच बक्षीस लागलं जात आहे. यश पाटील याच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस जोरदार माझा प्रयत्न, प्ले अँड मिस. एक उभरता गोलंदाज पाहतोय पण साईलेवन डोंगरीपाडाचा एक उजळत भविष्य पाहतोय. यस बघा विकेट हॅट्रिक साठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. गुरुनाथजी जाधव, विशालजी जाधव यांच्याकडून 500, नितीन दिवा यांच्याकडून 200 रुपये, तुषारजी तांगडे आणि यश पाटील यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक विकेटसाठी. मात्र हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. शॉर्टपिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय रघुनाथ झोगरे यांना. चांगला समाचार घेतलाय, 4 धावांसाठी चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहतोय आपण. 4 धावा, या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पाहिलं फक्त आणि फक्त 4 चेंडूवर 6 धावा दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस सुद्धा चांगला फटका पाहता पण स्क्वेअर लेग रिझन जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक चोटी धाव, एकच धाव घेण्यात यश मिळालंय. चांगली गोलंदाजी पाहतोय, चांगलं कमबॅक करताना पाहतोय एका चौकारानंतर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. तर सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहिला उंचावर मारला फटका, फटका तर फसलाय यश आणि झेल सोडलाय. झेल सुद्धा सोडला आणि चौकार सुद्धा दिलाय. यावेळेस पहिला 4 धावा, या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती आणि 35 धावांचा एक टार्गेट उभं केलंय देवदल संघाने. थँक्यू डीजे. नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय त्यांचे बॅनर्स नक्कीच आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दर्शवले जात आहेत. सन्माननीय रवींद्रजी गवारी, कविताजी गवारी यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय कृष्णाजी माळी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आलंय. राजेंद्रजी कोठावळे यांच्याकडून गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षकच्या ट्रॉफीज 2 मिनिटं आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत. सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यस, सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तर विशालजी जाधव यांच्याकडून देखील आपल्याला टी-शर्ट्स स्पॉन्सर झालेत. हेमंतजी पाटील, भूमित भोईर आणि जयेश पाटील यांच्याकडून बॉल स्पॉन्सर झालेत या स्पर्धेसाठी. राजू भोईर, भोईर ट्रॅव्हल्स यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. महेंद्र पाटील, भूषण पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर विनुजी भोईर यांच्याकडून सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेत या स्पर्धेसाठी.
त्यानंतर प्रफुल्ल कोठावले, रोहित कोठावले यांच्याकडून टी शर्ट्स आणि आपण पाहतोय पाणी हॅलो आपल्याला स्पॉन्सर केला गेलाय. त्यानंतर गुरुनाजी जाधव यांच्याकडून देखील पाणी आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं या स्पर्धेसाठी. त्यानंतर हार्दिक पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर विनोद घाटाल यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. आणि आपण पाहतोय तुषार तांगडी यांच्याकडून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर पंढरी कोठावले यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलं आहे. त्यानंतर निर्मला पद्मन शिल्का यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. पंढरी नारायण कोठावले यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर सुनीलजी पागी यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर अशरफ के यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर अरविंदजी श्रीवास्तव यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. 35 धावांचं टार्गेट आहे. 35 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 35 धावा या विजयासाठी बनवायच्या असतील. अमोलजी माळी आणि अनंतजी माळी यांच्याकडून मेडल्स आपल्याला आलेत. त्यानंतर दशरथजी शेलका यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलंय. रवींद्र गोवारी आणि कविताताई गोवारी यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलंय. त्यानंतर प्रदीपजी पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर निकेशजी जयस्वाल यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर राजूभाई म्हात्रे, दिनेशभाई म्हात्रे, म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यानंतर ऋषिकेशजी शिंदे यांच्याकडून बॉल स्पॉन्सर झालेत. त्यानंतर सन्मान्य शिवाजी शेलका यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. ओ टू काउंट्री बॉक्स. चला मॅच ऑन होते. सेकंड इनिंग पाहतो आपण 35 धावांचं एक टार्गेट उभं केलंय गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाने. आणि ते चेस करणारे साई 11 डोंगरीपाडा संघाचे ओपनिंगचे प्लेअर आपण पाहतोय महेंद्र पानेरा. स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला प्रकाश माळी. पहिला चेंडू प्रकाश यांचा. पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क. प्ले आणि मिस. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश यांचा. आता पहिल्यांदा कट केलाय. चेंडू हवेत आणि काय झेल घेतलाय. गली रिजन मध्ये अप्रतिम झेल घेताना पाहतोय आपण. आणि महेंद्र पानेरासारखा फलंदाजाला बॅक टू डगआउट घरचा रस्ता दाखवलाय. गन पहिला चेंडू पाहिलं तर निर्धाव होता आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा आदरा बसलाय. जो फलंदाज सकाळी 17 मध्ये आक्रमण करत होता तोच फलंदाज गोल्डन डकचा शिकार झालाय आणि आपल्या तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विजय माळी. प्रकाश बर्फ बॉलिंग मार्फत चांगली कामगिरी करताना पाहतोय पण लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हर रिजन मध्ये छत्रक्षराचा थोडासा फेरबदल करताना पाहतोय आपण रघुनाथ जोगारे यांना. सामना खूपच चुरशीचा होऊ शकतो कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाशाचा शॉर्ट पिच चेंडू. आता पाहिला निहाळला आणि सरळ फेकून दिला. थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4.
यस थँक्यू डीजे. पाहिलं तर शॉर्ट पेच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. जिथे शतरक्षक नाही त्याच दिशेने चौकारसाठी पाठवून दिला चेंडूला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पेच चेंडू कट केलाय. यावेळेस पाहिलं तर गली रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला त्या दिशेने आणि तितका चांगला थ्रो, परंतु 3 धावा काही रोखू शकले नाही. या 3 धावनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते आणि बोर्ड 7 आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूती महेंद्र पाणेरासारखा फलंदाज ची विकेट घेतली होती, परंतु तिसरा चेंडू थोडासा होता. त्याच कारणास्तव या चौथ्या चेंडूवरती 3 धावा. या षटकातील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. प्रकाश जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. पाहिलं तर निर्धावच्या रूपामध्ये हा चेंडू विसावतोय. धावसंख्या स्थिरावली 7 वरती. प्रकाश पाहतो आपण. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतो आणि गोलंदाज करत नाही चुकी आणि प्रकाश भाईच्या खेळायला लागतोय पूर्णविराम या चेंडूवरती. धन्यवाद डीजे. 7 धावा झाल्यात एक षटका समाप्तीनंतर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. अजून सुद्धा सामना पाहिला तर आपण 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावा. नवीन गोलंदाज. हॅलो, बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण सागर जोगारी. आणि बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय भालचंद्र माळी यांना. यावेळेस पहिला चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत ऑन साइड वरून शतरक्षक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या त्यांनी. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जर सामना जिंकायचा असेल तर, कारण आता समीकरण झाले 11 चेंडू आणि 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल फलंदाजाला. यावेळेस पहिला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग ग्राउंड खेळायला फटका पाहूया आपण. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. थ्रो केलाय. थ्रो इतका प्रॉमिसिंग नव्हता, त्याच कारणामुळे पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना भरपूर दूर आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर 10 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा पाहिजेत त्या जोडाव्या लागतील त्या 24. इक्वेशन पाहिला 10 चेंडू 24 धावा. उंचावर मारला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि गोलंदाज करतोय चुकी. आणि पाहिलं तर काहीच गरज नव्हती थ्रो करायची, परंतु त्यांना स्वतःला सुद्धा समजलं नाही हा थ्रो कसा झाला. आणि एक चोटी धाव, अजून सुद्धा एक चोटी धाव घेण्यात यश मिळालं. या 2 धावा, या 2 धावनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल नाही घेता आला गोलंदाज सागर जोगार यांना. या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून सुद्धा 9 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. मोठा फटका यावा लागेल या 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा पाहिलं ऑस्ट्रोनच्या भरपूर बाहेर पिच केला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंच आपल्या बाजूला इंटरेस्ट. यस, इट इज अ वाईटचे सरपंचांचा एक अवांतर धाव आणि धावसंख्येत अवांतरची भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
14 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर एखादा मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, 2 चौकार किंवा एखादा षटकार आला तर सामना कुठेतरी बॅलन्सिंग होऊ शकतो. नाहीतर या सामन्यामध्ये पकड बसून बसेल तो गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर जोगारे यांचा. यावेळेस जोरदार मारला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिकडे. थ्रो होतोय परंतु थ्रो इतका प्रॉमिसिंग नव्हता. त्याच कारणास्तव पाहिलं तर आपण 2 धावा कंप्लीट केल्या आता. या 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर सरासरी 2च्या रन रेटने धावा अर्जित करतात, परंतु अजून सुद्धा सामना खूप लांब आहे. एखादा षटकार किंवा चौकार या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, नाहीतर सामना हा साहिल डोंगरीपाड्याच्या हातातून निसटून जाईल. पुढचे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर, परंतु बॅटची लिडिंग एज. यस, इट इज गॉन. विजय मायेच्या खेळीला पूर्णविराम लागतो. नवीन फलंदाज पाहतोय आपण विनोद माळी. या षटकातील असेल शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये फेरबदल करू शकतो आणि मोठा फटका येणं गरजेचं सुद्धा आहे. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटचा स्पर्श घेऊन सरळ गेला रघुनाथ जोगारे यांच्या हातामध्ये विसावला गेला आणि पुन्हा एकदा पाहतोय विनोद माळी गोल्डन डकचा शिकार होतोय. गॉन. थँक्यू डीजे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. चला नवीन फलंदाज पाहतोय आपण संजय ठाकरे. सहा चेंडू 19 धावा. जर संजयने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक लागले राकेश यांच्याकडून. नवीन गोलंदाज पाहतोय मिस्टर रघुनाथ जोगारे. तीन षटकारांची आवश्यकता. 3 मोठे फटके येतील का? ती ताकद ती कुवत आहे फलंदाजामध्ये, परंतु ते करणं गरजेचं आहे कारण आपला संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीतून बाहेर काढणं टीमला हे सुद्धा गरजेचं आहे आणि ते काम कोण करेल? भालचंद्र माळी स्ट्राईक वरती आहेत. शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. स्वतः गोलंदाज येतोय, चेंडू खाली आणि रघुनाथ करत नाही कोणती चुकी. भालचंद्र आल्या पावली परत जातोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज भावेश दळवे येतो पाहतोय आपण. सामना खूपच
अडचणीत येताना पाहतोय सायलन डोंगरीपाडा आपण पाहिलं तर अडचणीत आहे. अडचणीतून पार करणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके मारणं ती ताकद भावेश मध्ये आहे. तशी खेळ सुद्धा करावे लागेल. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पाहिलं आपण कट केलाय. लॉंग ऑफ रिझर्व तितकं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि पाहिलं तर या 2 धावा, या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा झालेल्या आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 17 धावा. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे या चेंडूवरती. डान्सिंग ग्राउंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस, बॅटची लिडिंग एज आणि गन. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. तर सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान उपसरपंच आहेत सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेब, म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर. साहेबांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. नवीन फलंदाज बॅटिंग मार्गवरती मिस्टर करण पांढरे येतोय. चल यानंतर टॉस होणार आहे. यातून जो संघ विजयी होईल आणि दुसरा संघ असेल तो साष्टीकर पाडा. साष्टीकर पाड्याचा संघ कुठे असेल त्यांनी कॉम्बॉक्स टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचं आहे. यानंतर बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. एका साईडला साष्टीकर पाडा तर दुसऱ्या साईडला यातून जो संघ विजय होईल तोच. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळला, फिंगर रोल केली होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर डावखुरा हाताचा फलंदाज करण यांच्या चेंडूला काही बॅटीला काही स्पर्श झाला नाही चेंडू आणि निर्धावाच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. आता फक्त औपचारिका बाती आहे कारण सामना पूर्णपणे देवदल संघाच्या बाजूने झुकलेला पाहतो आपण. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिला तर आपण ब्लॉक हॉल मध्ये आदळला होता आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेटचं पतन होते. या षटकामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. रशियनची लाईन लावले तसेच काहीतरी विकेटचं लाईन लावलंय. आल्या पावली रिटर्न जात आहेत फलंदाज. 7 गडी बाद झालेत. जवळजवळ 7 गडी बाद झाले. आता नवीन फलंदाज पाहतोय आपण रुपेश माळी. शेवट चेंडू असेल. यावेळेस उंचावून मारला फटका पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सामना विजय झाले तो गावदेवी देवदल संघ. हडलक 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 सायलन डोंगरपाडा संघ. संतोष कोमने